शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे, काही दुसरं काही सांगता येत नाही. तर मग अशा प्रकारे बदनामी करण्यासाठी फक्त चित्रा वाघला सांगितलं गेलं का असं असं झालेलं आहे. आता हे प्रकरण फार 3 वर्षापूर्वीचं प्रकरण तुम्ही आज सांगताय, जनतेची कुठेतरी दिशाभूल करताय. तुमचं 4 दिवसापूर्वीच्या तक्रार आली की एक डॉक्टर लेडीज पुण्यामध्ये राहते, 11 महिन्यापासून तिला त्रास होतो, नवरा तिला मारहाण करतो. अशा परिस्थितीमध्ये ती चित्रा वाघकडे जाते. चित्रा वाघ केस हातात घेताना मी तुला न्याय मिळवून दे सांगता, पण ज्यावेळेस चित्रा वाघ त्याला कळतं तर नारायण कुचे आपले बीजेपीचे आमदारची ती नातेवाईक आहे, तिचा नवरा नातेवाईक आहे, त्यावेळेस ते घुमजाव करतात आणि आता तुम्ही घटस्फोट घेऊन टाका आणि या प्रकरणातून वेगळा व्हा असा सल्ला त्या देण्याचं काम करतात. एकीकडे महिलांची पाठराखण करण्यात आमची बीजेपी असं सांगतात आणि दुसरीकडे बीजेपीचं नाटक होतं निघालं का लगेच त्या बाईला न्याय न देता दुसरी बाजूला जाण्याचं सांगायचं सल्ला देतात.